झुले उंच माझा झोका. रमा, अजून झोपल्यात का वहिनी साहेब? रमा, ए बाळा, उठतेस का? किती शांत झोपलीय. आईच्या आठवणीने अगदी हळवी झाली होती पोर. अगदी लोभस दिसते हो सवाष्ण रूपात. मीही अशीच लोभस दिसायचे सवाष्ण रूपात. काय झालं दुर्गा अक्का? काही नाही. आई आई पारोशाने शिवलेस मला? पहाटे उठून स्नान केले होते मी, सगळे फुकट गेले. अगं काही कळते की नाही तूस? आता मला पुन्हा स्नान करावे लागणार. तुमचे काय? कधी उठा कधी अंग धुवा, आम्ही घालतोय हेलपाटे नाणी घरामध्ये. तुमचे एक बरे हो, कधीही निजायचे कधीही उठायचे, काही तारतम्यच नाही. सोहळ्याचं भानच नाही तुम्हाला. कल्याण आहे कल्याण आहे. ऐकणार नाही आहात का तुम्ही वहिनी अजिबात? वहिनी पेस घ्या ना थोडी. असं करून कसं चालेल? अंगात शक्ती कशी येईल? घ्या थोडी घ्या. अगं कबूल, यमीस भेटावयाचे आहे, पण आजारी पडून राहिलीस तर कशी भेटणार यमीस? यम्मी, अगं रमा, तुला खरं तुझ्या घरी आता जाताच येणार नाहीये. म्हणजे म्हणजे नाही जाता येणार. पण का? का म्हणजे काय? तुझे आता लग्न झाले आहे ना, आता तुला कायमचं इथंच राहावे लागणार. मुळीच नाही. आणि कशावरून रे? मग माझी आई नाही का, तीही लग्न करूनच आली या घरात आणि राहतीये ना इथे. आता अनादी कालापर्यंत तुला तुझी आई भेटणार नाही. दादा दादा, काय झाले? ऐक ना रे दादा. बोल, काय झाले आबा? दादा, बाबाने रमा बहिणीला उगीच घाबरवले. म्हणजे तिला तिच्या आईची खूप आठवण येत होती, तर हा म्हणाला तुला आता अनादी कालापर्यंत भेटता येणार नाही आईला, कारण आता तुझे लग्न झाले आहे. काय रे बाबा, असे म्हणालास? असे करू नये. त्या आपल्या घरात नवीन आहेत ना, मग त्यांना त्यांच्या आईची आठवण येणारच. उलट त्यांना त्यांच्या आईची आठवण येऊ नये, त्यांना एकटे वाटू नये असे आपण वागावयास हवे. आणि विशेषतः तुम्ही दोघांनी. ती कळी पाहिलीस का छोटीशी जास्वंदीची? तिचे काय? ती ज्या दिवशी उमलेल, ज्या दिवशी तिचे छान टप्पोरे फूल होईल, त्या दिवशी येईल हो तुझी आई. काय हो खरेच? म्हणजे आता जी आई येणार. खुश ना? हो. मग आता जा बरे, माझ्यासाठी दूध आण इवलेसे आणि सुंठ घाल हो आठवणीने. आत्ता आणते.